नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना सर्वप्रथम श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी आलेली आहे माझ्या लहान बहिणीच्या घरी. तर आपण थोडं होम टूर पण देणार आहे आणि मी माझ्या आयब्रो परमनंट पण करणार आहे तिच्याकडे. तर ही माझी लहान बहीण आहे. हाय, हॅलो. आणि काय म्हणतेस मग? कशी आहेस? छान आहे. खूप छान वाटलं. खूप दिवसांनी म्हणजे आम्ही एकत्र आलोय. खूप दिवसांनी ती आणि तिची सगळी फॅमिली आली आहे. त्यामुळे मी पण पार्लरमधून थोडा वेळ काढला, थोडा पाहुणचार झाला आणि आता आपण पूर्ण घर बघूया आणि त्यानंतर पार्लरमध्ये जाऊया. घराचे होम टूर देऊया. आणि ती माझ्यासाठी क्लायंट सोडून पण आली आणि आग्राचं निमंत्रण पण होतं. मला आयब्रो ती करते ना परमनंट, तर बोलली की मी करून देते तुझ्या, तू ये नक्की, नाही का. तर आपण थोडी होम टूर घेऊया आणि मग नंतर तिच्या सलूनमध्ये जाऊया. आता माझी बहीण तिच्या घराचे होम टूर दाखवेल. तर होम टूर दाखव मग. हा हॉल आहे. हे आहे माझं किचन. मी वर्किंग आहे, सो त्यामुळे असा पसारा पडलेला असतो, तर जरा समजून घ्या. हो, चालतं. आता वर्किंग असल्यावर सगळ्यांचं चालतं, नाही का. तिकडे बेडरूम आहे आणि इकडे वरती आमचं म्हणजे हा स्पेस आहे पूर्ण. इकडे आमच्याकडे पर्शियन कॅट आहे, त्यामुळे पर्शियन कॅटसाठी पूर्ण आम्ही हे बनवलेलं आहे घर. चल, ही वरची रूम आहे, आम्ही वापरत नाही. हा म्हणजे एक स्टोरेज रूम म्हणून वापरला जातो. तर दाखवते, चला. ही बहिणीची स्टोरेज रूम आहे. खाली आहे तसंच आहे ना, वरचं आणि खाली. ही स्टोर रूम आहे. माझं पार्लरचं जे होलसेल मी एकदम मटेरियल भरून ठेवते, तर तो इकडे मटेरियल असतो. मेकअपची व्हॅनिटी वगैरे ऑल इन ऑल सगळं वरती आहे. आणि इकडे हॉल आहे. इकडे गॅलरी आहे. हे आमचं देवघर आहे. माझे देव जे आहेत म्हणजे आपण सासू सासऱ्यांकडेच आहेत अजून, त्यामुळे मी छोटंसं आपला असं बनवलेलं आहे. आमच्या बोकेश बाबूला घाई झालेली, कधी बाहेर जाईल असं. हे बहिणीचं कॅट आहे. चला. ही अशी गॅलरी वगैरे वरती टेरेस आहे. पण एवढं मोठं घर आहे, पण काय ना, मी आणि माझे मिस्टर दोघंही वर्किंग असल्यामुळे या एवढ्या मोठ्या घराचा आनंद घेताच येत नाही. या चल चल चल. हा टेरेस आहे. आज तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणून आम्ही टेरेसवर आलेलो आहे, नाही तर टेरेसचा अजिबात वापर होत नाही. जेव्हा पळेल ना तेव्हा नाही पळणार. चल चल, ये ये ये. थांबा, त्याला वायर वगैरे खेळायला दिली की खेळ. घे घे घे. टेरेस चांगलंच तापलंय. नाव काय आहे? सिम्बा. सिम्बा. हे बहिणीचं त्याला 4च पायऱ्या चढल्या, तर एवढं दम लागला. तब्येत आहे ना त्याची, शेपूट बघ किती फुगले. सिम्बा, आता हे पाहुणे गेले ना, मी तुझ्यावर मीठ उतरून टाकेल. आमची नजर होईल. हा म्हणतोय मम्मी. बघ किती बहिणीचं बारकं पोरग आणि ते मोठं पोरग. 2 मुले आहेत. हा लाडाचा कोणता आहे? हाच लाडाचा आहे. छोटा आहे ना, कारण हा जाखे. सिम्बा सिम्बा सिम्बा, हे सिम्बा सिम्बा. दम लागला का तुला? म्हणा. दम लागला तुला? दम लागला? मम्माकडे जायचं का?
जा मम्माकडे जा जा. म्याव. त्याला खरंच दम लागलाय ना सिम्बा. हे बहिणीचं सलून आहे तर दाखव. अगदी घराच्या समोरच माझं पार्लर आहे, शीतल ब्युटी पार्लर अँड मेकअप स्टुडिओ. तुम्हालाही कोणत्याही तुमच्या बेसिक टू ॲडव्हान्स कोणतीही ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मला फॉलो करा. पूर्ण सलून तुम्हाला दाखवते. चला मग आपण आतमध्ये जाऊया. तर मी आज माझ्या बहिणीच्या सलूनमध्ये खास तिला भेटायला पण आले आणि म्हटलं परमनंट आयब्रोज पण करावं, त्यासाठी आलेले आहे. आता आपण पाहूया. खूप छानच करते ती. तुम्हाला पण सर्विसचा लाभ घ्यायचा असेल तर मी नंबर देईलच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तू काय बोलणार आहे याच्यावर? आफ्टर आणि बिफोर तुम्ही पहा आणि मला सांगा. एक आयब्रो जाड आणि एक आयब्रो पातळ आहे. इकडची पातळ आहे, तिकडची जाड आहे. आणि हे आपण करतोय मॅपिंग, कारण की दोन्ही आयब्रोजला पॉईंट जिथं द्यायला पाहिजे तिथं दिला पाहिजे, म्हणून हे मॅपिंग करावं लागतं. तसं नको करू. कडेला पातळ वाटते का जरा? नॅचरल वाटलं पाहिजे ना. तरी पण तुला वाटत असेल तर सांग मला तेवढं. आपण हे करून पाहूया. हे फक्त एक्स्ट्रा झाले हो इथं खाली रेश. ते बघू. ह्याचं नको ना करून देऊ. कर ना कर, तुला जो शेप हवा आहे तो. खालून पण करू. पकडते मी तू सग. आणि इकडे बघ असे जाड आयब्रोज. राहू देत का एवढं जाड? तुला जाडच हवे होत्या ना? पुसल्या होतात ना लाईट. एकदम इकडची परफेक्ट आहे. कोणती इकडची का? इकडचीच थोडीशी परत ही करावी लागेल. बघ बरं.
माझा फायनल लुक आहे. मला पर्सनली खूप छान आवडले आयब्रोज. मला जशा पाहिजे होत्या तशाच केल्या माझ्या बहिणीनी. हे थोडं डार्क वाटत, नंतर लाईट होतं 1-2 दिवसांनी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.